आता आला नाही. आवाज येते सगळ्यांना? समय आवाज येते? येस सर. ओके ठीक आहे. 2च मिनिटं अजून. चला चला चला. आले वेटिंग रूमला ऍडमिट म्हणून इथून जायला. आले झाले का? सिक्युरिटी मध्ये जा. हा कोण आहे? आले आले की आले. ठीक आहे. स्क्रीनवर दिसतंय काय तर? तुम्हाला नाही, यांना विचारतो. हे पण आहेत ना काहीतरी. सॅटर्डेचा पेपर सोडवला का? किती जणांनी सोडवलं? ठीक. बाकीचे बाकीचे काय करताय?
चला चला चला. एकच मिनिट. एवढीच आहेत का बायोलॉजीला? स्क्रीनवर दिसतंय का रे बाळांना? ठीक ठीक है. Moses already covered. So today's topic is gymnosperms. टेरिडोफाइट त्याच्यावरती स्पेशल लेक्चर होईल परवा. ठीक आहे. What means by gymnosperms? Okay, the first property of gymnosperm is the naked seed. Elizabeth, Samay and Swapnil. Audible आहे का मी? Yes, sir. हाँ. Yes, sir. You are audible. Okay. स्क्रीनवर जिम्नोस्पर्म दिसतंय? ओके. Yes. ऑफलाईन वाले पण आहे ते ऑफलाईन. जरा प्रॉब्लेम होईल. यांचं पण बघावं लागेल आणि तुम्हालाही बघावं लागेल. त्याशिवाय होणार नाही. ठीक आहे. So gymnos means naked and sperma means seeds. That is the meaning of that gymnosperms. Naked seed is the property of gymnosperm. Okay. And covered or enclosed seed is the property of angiosperm. Double fertilization is the property of angiosperm. Double fertilization मध्ये स्पेशली कोण भाग घेतं बघा ऑनलाईन वाले. आता हे जे काय स्क्रीनवरती बघताय ना तुम्ही, दॅट इज द झामिया स्पेसिस. ही झामिया स्पेसिस आहे. ठीक आहे. स्क्रीनवरची जे दिसते ना ती झामिया स्पेसिस आहे. झामिया स्पेसिस मध्ये साधारण हा मेल कोण आहे. मेल कोणची साईज ही डिफरंट असू शकते. ठीक. जनरली बॉडी ही डिफरन्शिएट असू शकते रूट, स्टेम अँड लिव्स मध्ये. ब्रायोफायटामध्ये असं नव्हतं. आपण डिफरन्शिएट करू शकत नव्हतो. सिमिलर लाईक बट त्याला आपण काय म्हणतो, पहिले थॅलोफायटाचे पहिले मेंबर्स ब्रायोफायटा कुठले? ब्रायोफायटाचे मेंबर सांगा. रिक्सिया. आणि ऍडव्हान्स म्हटलं तर मॉसेस पण नाव स्पॅग्नम मॉस. ओके. स्पॅग्नम हे हायेस्ट झाला आणि अलीकडचा रिक्सिया आणि मिडलवाला अँथोसिरस. ओके. या स्पेसिस लक्षात ठेवायचा. अँथोसिरस, रिक्सिया, अँथोसिरस आणि लास्टचा मॉसेस. ठीक. त्याच्यानंतर जनरली ही बॉडी जी असते ना ही टॅप रूट सिस्टीम असते. याच्यामध्ये बघा इथं बघायला मिळेल. हे जे काय रूट आहे ना बघा स्क्रीनवर दिसत आहे इथं. ओके. ऑनलाईन मध्ये अजून दिसत नाही. या साईडला जी काय फर्स्ट इमेज आहे ना हे सायकस आहे. ठीक. इथं जे आहे ना साधारण 2 टाईपचे लिव्स पाहायला मिळतील. ठीक. 2 टाईपचे लिव्स. एक आहे स्केली लिव्स की जे येलो कलरचे असतात. दुसरे
फोलिएज लिव्स की जे ग्रीन कलरचे आहे. ठीक आहे, हे जे आहे ना याला मेगास्पोरोफिल्स म्हणायचं. जे येलो कलरचं दिसतंय का नाही, ज्याच्यावरती ग्रीन कलरचे असे ओव्हल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, बघा पॉइंटर दाखवूया. दिसतंय साधारण 4 ते 6 किंवा 8 कधी कधी असं. स्पोरोफिल्स म्हणजे जे एक लीफचं मॉडिफिकेशन झालं. लीफ आहेत ना त्याचं मॉडिफिकेशन झालं. दोन्ही मध्ये पण होतं. स्पोरोफिल्स जे काही लीफ आहे ना, एक मेगास्पोरोफिल्स असू शकतं, दुसरं मायक्रोस्पोरोफिल्स असू शकतं. लीफचं मॉडिफिकेशन जर मेलच्या बाबतीत होत असेल तर मायक्रोस्पोरोफिल्स, आणि जर फिमेलच्या बाबतीत होत असेल तर मेगास्पोरोफिल्स. हे जे काही लीफ आहे ना त्याला मेगास्पोरोफिल्स म्हणायचं. बघायला आणि नेकेड असं दिसतंय, त्याला कव्हरिंग नाहीये. ओके, दॅट इज द जिम्नोस्पर्म. जनरली जिम्नोस्पर्म मध्ये जास्त काही स्पेसिस आहेत. त्या स्पेसिस बघा अगोदर नोट डाऊन करा. इफेड्रा एक स्पेसिस आहे, विच इज अ श्रब. इफेड्रा, EPHEDRA, इफेड्रा, EPHEDRA, इफेड्रा स्पेसिस विच इज श्रब. श्रब म्हणजे हर्ब, श्रब अँड ट्री. सगळ्यात लहान जे असेल ना ते हर्ब असेल, त्याच्यानंतर जरा मोठं असेल ते श्रब असेल, त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जे असेल ना ते ट्री असेल. ठीक, फायकसच्या स्पेसिस या ट्रीज आहेत. जसं की वडच, फायकस स्पेसिस म्हणजेच वडाच्या. जेवढे काय फॅमिली एकत्र येतात ते फायकस स्पेसिस झालं. या सगळ्या ट्री मध्ये येतात. सगळ्यात छोटेवाले येतात ते हर्ब मध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडं मोठं 5 ते 6 फुटापर्यंत ज्या ग्रो होतात त्या श्रब मध्ये जातात. मग ही जी काय स्पेसिस आहे ना ही श्रब स्पेसिस आहे, इफिड्रा. त्याच्याबरोबर एक घ्या जामिया, जामिया. अँड सम स्पेसिस आर ग्निटम, विच आर वुडी क्लाइंबर्स. काय म्हटलं जातं त्यांना? वुडी क्लाइंबर्स म्हटलं जातं. ग्निटमची स्पेसिस आहे. सगळ्यात लेटेस्ट बघा, सगळ्यात स्टार्टिंग कुठं होतं जिम्नोस्पर्मला तर सायकस मध्ये. सायकस मध्ये स्टार्ट होत असेल आणि एंड कुठं होतो तर ग्निटम स्पेसिस मध्ये. ग्निटमची जी काय स्पेसिस आहे की जी जिम्नोस्पर्मला बिलॉंग करते, बट असताना हे ऍडव्हान्स लेवल आहे जिम्नोस्पर्मच्या बाबतीत. ठीक, याच्यामध्ये तुम्हाला जो काही डायकॉट कलरचे जे काही डायकॉट शेप्ड असे जे काही लीफ पाहायला मिळतात डायकॉटच्या बाबतीत, तसं सेम लीफ तुम्हाला या ग्निटमच्या स्पेसिस पाहायला मिळते. ठीक आहे, जसं की फ्लावर स्ट्रक्चर्स आहेत ना त्याच्यामध्ये देखील डिफरन्शिएट झालंय. मेल कोण डिफरंट दिसतं आणि फिमेल कोण डिफरंट दिसतं सेम ग्निटमच्या बाबतीत. ठीक आहे, या स्पेसिस साधारण महाबळेश्वरला गेला तर तुम्हाला या ग्निटमच्या उला स्पेसिस पाहायला मिळतील, क्लाइंबर स्पेसिस पाहायला मिळतात, ऍज वेल एज ट्रीज देखील. आणि रेग्युलर पानापेक्षा याची साईज ही जास्त असते ग्निटमच्या बाबतीत. ठीक आहे, याच्यामध्ये डिफरन्शिएट केले की बाबा एक न्यूसेलस बघा, कुठलाही दोन्ही टाईप मध्ये लक्षात ठेवायचं. न्यूसेलस इज डिप्लॉइड टिश्यू. यू कॅन राईट डाऊन. न्यूसेलस कधीही हा डिप्लॉइड असणार आहे आणि त्याच्यापासून नंतर ना जे काय मेगास्पोर तयार होईल तो कधीही हॅप्लॉइड तयार होईल. ओके, न्यूट्रिटिव्ह असा टिश्यू असतो न्यूसेलस. ठीक आहे, आणि हे न्यूट्रिशन कुणाला असतं? मेगास्पोर साठी असतं. ठीक आहे, न्यूट्रिटिव्ह टिश्यू सपोर्ट करायचं काम, फूड वगैरे जे काही लागतं ना हे सगळं द्यायचं काम ह्या न्यूसेलसचं आहे. आणि याच्यामध्ये नंतर ज्यावेळेस ते बघा साधारण 4 मिओसिस झाल्यानंतर ना 4 स्पोर्स तयार होतात. त्याच्यापैकी एक आयाचा रिमेन राहतो आणि बाकीचे 3 डिजनरेट होतात. जो काही एक राहतोय ना त्याला मेगास्पोर म्हणायचं. पुढे जाऊन तो मेगास्पोर तयार करेल आणि साधारण 2 ओव्हिल तयार करताय त्याच्यामध्ये. ठीक, बघूया. सेक्युआ स्पेसिस आहे ही. ठीक आहे, नेक्स्ट वन. ठीक, नोट डाऊन करा. सेक्युआ स्पेसिस मध्ये बघा सगळ्यात जे काही लास्ट आहे ना कोनिफेरोप्सिडा, याचा हा मेंबर आहे. रेडवूड ट्रीज. सेक्युअरती डेफिनेटली एखादा क्वेश्चन विचारला जाईल. मग कशामध्ये येतं हे सेक्युआ? तर हे कशामध्ये? जिम्नोस्पर्म मध्ये येतंय, लक्षात ठेवा. जायंट रेडवूड. त्याला अजून दुसरं एक नाव आहे,
एकच मिनिट. माईक ऑफ करा, कोणाचा तरी माईक ऑन आहे. ठीक. सिक्वा प्लांट मध्ये लक्षात ठेवायचं, याची जी काय हाईट आहे ना ती 100 मीटर्स पर्यंत असू शकते. ठीक आहे, 100 मीटर्स. याच्या बघा इथं जे बघा ह्युमन बिंग्स इथं उभे आहेत, काही स्पेसिस आहेत ह्युमन बिंग्सच्या. आपल्या स्पेसिस आहेत, होमोसॅपियन, सॅपियन. ट्रायनॉमियल म्हटलं तर सॅपियन सॅपियन, आणि बायनॉमियल म्हटलं तर होमोसॅपियन. ठीक आहे, निअँडरथल्स देखील आपल्यातलंच आहे, जवळचं अलीकडचं. जसं की डिफरन्शिएट झालं, थोडं अगोदर ब्रांच आली निअँडरथल्स, त्याच्यानंतर होमोसॅपियन्स, असं. निअँडरथल्स सगळ्यात रिसेंटचे. ठीक. त्याच्यानंतर आहे मॅकॉर्झियल रूट्स, काल बघितलंय आपण पण तरी. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे काय सायकसच्या स्पेसिस आहेत ना, या डायोसियस स्पेसिस आहेत. डायोसियस, पायनस, पायनस is monoecious species. Pinus is monoecious species. And Cycas is dioecious species. आता इथंच कन्फ्युज करता, इन्सॅट इथं तुम्हाला कन्फ्युज करतं, डायोसिस आणि मोनोसियस. त्याच्यापैकी लक्षात ठेवायचं सायकस, लक्षात ठेवायचं सायकस हे डायोसियस आहे. दोन डिफरंट प्लांट असतील, एक मेल प्लांट असेल, दुसरं फिमेल प्लांट असेल. एक मेल प्लांट आहे तर त्याच्यावरती फक्त मेल कोण प्रेझेंट असतील. ठीक आहे, मेल प्लांट आहे तर फक्त मेल कोण प्रेझेंट असतील, त्याला दुसरं नाव सांगा. मेल कोणतं दुसरं नाव? मायक्रोस्पोरो. ठीक आहे, मायक्रोस्पोरेंजिया. बघा याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, मायक्रोस्पोरोफिल्स, आणि त्याला बिलॉंग करतं मायक्रोस्पोरेंजिया, मायक्रोस्पोरला कव्हरिंग करत असेल. ठीक आहे, त्याला मायक्रोस्पोरेंजिया म्हणायचं, आतलं जे आहे ना त्याला मायक्रोस्पोर म्हणायचं. ठीक. आता दुसरं आलं पायनसच्या बाबतीत. पायनस मध्ये काय, मेल आणि फिमेल दोन्ही एकत्र आहे, म्हणून त्याला मोनोसियस म्हणायचं. आता हे रिझम्बलच करू शकता तुम्ही अँजिओस्पर्मच्या बाबतीत. कसं, तर बायसेक्सुअल फ्लावर एकाच ठिकाणी आहेत तर त्याला काय म्हणणार? ऑनलाईन वाले तुम्ही सांगू शकता. याच्या बाबतीत जर युनिसेक्सुअल आणि बायसेक्सुअल हे दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. मेल आणि फिमेल समजा दोन डिफरंट टाईपचे फ्लावर प्रेझेंट असतील आणि दोन्ही जर एकाच प्लांटवरती प्रेझेंट असतील, युनिसेक्सुअल, बायसेक्सुअल. ओके, याच्यामध्ये बघा जरा डिफरन्शिएट करतो. इन केस ऑफ प्लांट लाईक सायकस, स्मॉल स्पेशलाइज रूट, त्यालाच आपण कोरोलाइड रूट म्हणतोय, की जे N2 फिक्सेशन करेल. ठीक आहे, विचारलं जाईल, लक्षात ठेवायचं, कोरल लाईक रूट्स आर फाउंड इन ओनली सायकस. ठीक आहे, पहिल्यांदा टॅप रूट असेल आणि त्याचं कन्व्हर्जन हे कोरल याच्यासारखं होत आहे. ओके, अँड पुअरली डेव्हलप्ड अर्चिगोनिया ह्याच्यामध्ये आहे. साधारण बघा, झूम करूया. पायनस बघा, हे सिड्रस आहे, हे पायनसचे लीफ आहेत. निडल लाईक लीफ इज द प्रॉपर्टी, डेफिनेटली विचारलं जाईल. निडल लाईक लीफ, ओके, आर फाउंड इन पायनस. तुम्हाला 4-5 नावं कम से कम लक्षात ठेवायला चालली पाहिजे. सायकस आहे, पायनस आहे, जामिया आहे, सिड्रस आहे. ठीक आहे, निटम आहे. डेफिनेटली तुम्हाला हेच विचारलं जाईल. आणि हे सायकस आहे. सायकस मध्ये हे पिनेट, ओके, पिनेट लिव्स पाहायला मिळतील. ओके,
ह्याच्यामध्ये जनरली लक्षात ठेवायचं सगळ्यात मोठा मेल कोन हा फक्त सायकस मध्ये पाहायला मिळतोय, हा त्याचा मेल कोन आहे. ठीक. त्याचा मेल कोण आहे. जिम्नोस्पर्म आर हेट्रोस्पोरस. 2 डिफरंट टाईपचे स्पोर जर तयार होत असेल तर त्याला हेट्रोस्पोर्स म्हणायचं. जर सेम टाईपचे होत असेल, सेम सिमिलर तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नसाल तर होमोस्पोर्स म्हणायचं. आणि 2 डिफरंट आहेत म्हणून तर त्याला हेट्रोस्पोर्स म्हणायचं. जिम्नोस्पर्म्स आर हेट्रोस्पोरस. दे प्रोड्यूस अ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर. मायक्रोस्पोर हे मेलचे असतील, मेगास्पोर हे फिमेलचे असतील. एवढं जरी कळालं तरी तुम्ही अंदाजे एक क्वेश्चन डेफिनेटली करू शकता या प्लांटचा जिम्नोस्पर्म वरती आला तर. सम लिव्स आर मॉडिफाईड इनटू स्पोरोफिल्स. हे मॉडिफिकेशनच आहे. ओके. मेगास्पोरोफिल्स. ओके. मेगास्पोरोफिल्स म्हणजे त्याच्यावरती फक्त फिमेलचे ओव्हिल प्रेझेंट असतील आणि मायक्रोस्पोरोफिल्स म्हणजे मेलचे पोलन ग्रेन्स त्याच्यावरती प्रेझेंट असेल. ठीक आहे. कळतंय का? एवढं जरी टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवली तरी क्लिअर होईल. ठीक. आता इथं बघा. ठीक आहे. हा मेल कोण आहे एकदम क्लिअरली लक्षात घ्या. जाऊ द्या अजून काय 2-4 लेक्चर जाऊ द्या जिम्नोस्पर्म, पण एकदा क्लिअर झाली की परत विसरायचं नाही, परत मारायचं नाही सर, परत घ्या. ठीक. मायक्रोस्पोरॅन्जियम ऍक्च्युली इथं जे आहेत ना हे पॉइंटर एक तर दिसत नाही, आता ब्लू पॉइंटर दिसतंय आता क्लिअर. हे जे आहेत ना हे मायक्रोस्पोर्स आहेत, हे पोलन ग्रेन्स आहेत. ओके. जनरली जिम्नोस्पर्म मध्ये जे काय अॅनिमोफिली टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळतं. अॅनिमोफिली पॉलिनेशन बाय अॅनिमोफिली. आपल्याला वाटतं अॅनिमोफिली म्हणजे विंडचं काय. विंड पॉलिनेशन साठी पहिल्यांदा कुठं काय स्ट्रक्चर चेंजेस झाले असतील तर ते इथं जिम्नोस्पर्म मध्ये. लक्षात ठेवायचं विंड पॉलिनेशन पहिल्यांदा सक्सेसफुल कुठं झालं असेल तर ते इथं जिम्नोस्पर्म मध्ये. विंगड पोलन ग्रेन आर फर्स्टली फाउंड इन जिम्नोस्पर्म. एक विंग आहे त्याच्याबद्दल बघा. पोलन ग्रेन जर बघायचं झालं इथं आहे बरं का. ठीक आहे. हे मायक्रोस्पोर लक्षात घ्या म्हणजेच पोलन ग्रेन आहे. ठीक. आपण जनरली हायर लेवलला म्हणतो यालाच मायक्रोस्पोर म्हणतात एनसीआरटीच्या भाषेत. जिम्नोस्पर्मला काय म्हणतात त्याला मायक्रोस्पोर म्हणतात. जर हे ऍडव्हान्स लेवलला गेलं तर त्याला काय म्हणणार पोलन ग्रेन्स अँजिओस्पर्मच्या बाबतीत. ठीक आहे. ज्या लीफ वरती प्रेझेंट आहेत त्याला काय म्हणणार, जो पार्ट आहे ना त्याला मायक्रोस्पोरोफिल्स. मायक्रोस्पोरोफिल्स. कळतंय. जो पार्ट आहे येलो आहे की कलर मध्ये, आता हे सेपरेट आहे बघा. हे जे ना हे एक असं सेपरेट निघतं आणि त्याचा शेप हा शिल्ड शेप असतो असा. ठीक. शिल्ड शेप आहे ना त्याच्यावरती असे 3-3चा ग्रुप असतो याचा मायक्रोस्पोरचा, त्याला मायक्रोस्पोरोफिल्स म्हणायचं. त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स. ओके. ज्याच्यावरती आहे एकत्र आहे ना कव्हरिंग त्याला मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणायचं. आलं क्लिअर. मायक्रोस्पोरॅन्जियम. तुम्हाला पॉइंटर दिसतंय का? यांना पॉइंटर दिसत नाही. हे जे आहे ना हे मायक्रोस्पोरॅन्जियम आहे. ठीक. आता पलीकडे बघा. डायग्राम डेफिनेटली विचारलं जाईल. एवढं डिटेलमध्ये काय घ्यायचंय तर असू द्या काय ना. बघा हे ओव्हिल्स आहेत. आता मेगास्पोरोफिल्स जे लीफ तयार करते मेगास्पोर त्याला काय म्हणणार मेगास्पोरोफिल्स. कन्फ्युज होऊ नका. हेच टर्मिनॉलॉजी 10 वेळा विचारलं गेलं. मायक्रोस्पोरोफिल्स ज्याच्यावरती मायक्रोस्पोर्स असतील, मेगास्पोरोफिल्स ज्याच्यावरती मेगास्पोर असेल म्हणजेच फिमेल म्हणजेच ओव्हिल्स असतील. क्लिअर. ठीक आहे. ही जी काय स्पेसिस आहे जामिया स्पेसिस आहे हा मेल कोण आहे बघा. मायक्रोस्पोरोफिल्स कशाला म्हणायचं. दे आर अरेंज्ड इन मेल स्ट्रॉबिलाय. वाचता येईल एवढं करू द्या कारण मला दिसत नाही तुम्हाला काय दिसत.
दे आर अरेंज्ड टू मेल स्टॉबिलाय. ओके, त्यालाच मेल कोण म्हणायचं? मेल स्टॉबिलाय, मायक्रोस्पोरोफिल्स. ओके, मायक्रोस्पोरेंजिया एकमेकांशी रिलेटेड आणि मेलचे आहेत एवढं लक्षात ठेवायचं. दे बिअर मायक्रोस्पोरेंजिया. The microspore develop into male gametophyte. It is highly reduced and confined. Only limited number of cells. The gametophyte is called pollen grain. लास्ट जे काय तयार होईल त्याला पोलन ग्रेन म्हणायचं. ओके, आणि कशामध्ये तयार होतात तर मायक्रोस्पोरेंजिया मध्ये तयार होतात. मायक्रोस्पोरेंजिया मध्ये तयार होतात. ठीक, आता नेक्स्ट मेगास्पोरेंजिया. मेगास्पोरोफिल्स. दे आर अरेंज्ड इन फिमेल स्टॉबिलाय. जनरली याचा प्लांट बघा, पायनस मध्ये कुठं असेल हे मेगास्पोरेंजिया? एकाच प्लांट वरती असेल का दुसऱ्या प्लांटवर असेल? टर्मिनॉलॉजी नीट लक्षात घ्या. काय सांगितलं? पायनस इज मोनोसियस. पायनस इज मोनोसियस. मग आता मेगास्पोरोफिल्स अँड मायक्रोस्पोरोफिल हे दोन्ही एकाच वरती प्रेझेंट आहे पायनसच्या बाबतीत. ठीक, पायनस उद्या प्लांट घेऊन येतो, डोंट वरी. निडल लाईक आहेत, आमच्याकडे सापडतं इथे, तुमच्याकडे नाही सापडणार. गार्डन मध्ये जावा, एकही स्पेसिस अशी नाही की जी जिम्नोस्पर्मची नाही रिलेटेड. गार्डन मध्ये सगळीकडे असते. आपल्या पेट्रोल पंप वरती पलीकडे असेल, जांभळ्याच्या स्पेसिस आहेत. एकदम असे संकट एकदम छोटी छोटी स्पेसिस आहे आणि ग्रीन कलर आणि पाम लाईक अपीअरन्स आहे. लगेच ओळखता येते बाबा ही जांभी आहे. असं दिसलं नाही का कधी पेट्रोल पंपात? थांबा दाखवतो. हे असं नाही का दिसलं कधी? आज हे नाही दिसत, पण जनरली असं तरी दिसतं बघा. हे लगेच ओळखता येते. असं दिसतं. हे नाही बरं का, मेल कोण नसतंय, बट लोअर वनचं असं तरी दिसतं की. गार्डन मध्ये जावं कुठल्याही एक असं तरी या टाईपच्या तरी स्पेसिस पाहायला मिळतील. या सगळ्या जिम्नोस्पर्मच्या आहेत. ओके, दोन टाईपचं फर्टिलायझेशन याच्यामध्ये पाहायला मिळतं. एक आहे झोइडोगॅमी. लिहा, नोट डाऊन करा. ZOIDO, झोइडो डॅश करा. झोइडो सायफोनोगॅमी. SIPHONOGAMY. SIPHONOGAMY. झुडो ZOIDO, झोइडो सायफोनोगॅमी. त्याच्यामधल्या मेल गमिट्स आर मोटाईल. मेल गमिट्स आर मोटाईल. And transfer to female gamete by pollen tube. Then siphonogamy. Male gametes are non-motile. And transfer to female gametes by pollen tube. आता डिफरन्शिएशन बघा नीट एकदम क्लिअरली. आता असंच लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये फक्त झायगोट तयार होईल, याच्यानंतर एम्ब्रिओ तयार होईल. ठीक आहे, पहिल्यांदा झायगोट फ्युजन झालं, मेलचे मायक्रोस्पोर, फिमेलचा एग फ्युजन झालं. आता काय तयार होईल? झायगोट तयार होईल, त्याच्यानंतर एम्ब्रिओ. ठीक आहे, अँजिओस्पर्म मध्ये हे याच्यापेक्षा जरा वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फ्रूट ऑलवेज फाउंड इन अँजिओस्पर्म. फ्रूट म्हणजे कुठला पार्ट आहे? फ्लेशी पार्ट. कुठला पार्ट आहे? आपण जो काय गेन करतो ना पार्ट, जो फ्लेशी पार्ट असतो ना फ्रूटचा, दॅट इज द एंडोस्पर्म. ते जे आहे ना ते एंडोस्पर्म आहे. मग अँजिओस्पर्मचं कॅरेक्टरिस्टिक काय? डबल फर्टिलायझेशन. 2 मेल न्यूक्लियस आणि 1
ओके, ट्रिपल फ्युजन होतं त्याला. डबल फर्टिलायझेशनचं दुसरं नाव ट्रिपल फ्युजन. जो आतला जो काही एंडोस्पर्म आहे ना तो 3N असतो. सेकंडरी न्यूक्लियस प्लस N, दॅट इज द 3N. म्हणजे जे काही ट्रिपल फ्युजन आहे ना, दॅट इज द पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स फाउंड इन अँजिओस्पर्म ओन्ली. हे फक्त इथंच पाहायला मिळेल. फ्रूट हे फक्त अँजिओस्पर्म मध्ये पाहायला मिळेल, जिम्नोस्पर्म मध्ये नाही. क्लिअर? मग काय काय सापडेल फक्त, अरे रे क्लिअर झालं. कसं करायचं? आहेत का सगळे? कट होऊ द्या. कुठे होतो आपण? 2 पॉइंट लिहून घ्या. इन जिम्नोस्पर्म सिंगल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. So zygote form. And in case of angiosperm, double fertilization takes place. So 2 products are formed. First one is zygote and the second one is endosperm. Zygote म्हणजे सीड आहे, बरोबर? झायगोट म्हणजे सीड आहे आणि जो फ्लेशी पार्ट आहे दॅट इज द एंडोस्पर्म. आतापर्यंत काय खातोय आपण? एंडोस्पर्मच गेन करतो, दुसरं काय नाही गेन करत. हा, खातो काय आपण ते महत्वाचं. तर खायचं तेवढं सांग. ओके, डिप्लॉइडिक life cycle found in gymnosperm and angiosperm. A gametophytic generation is short. Gametophytic generation is short and dependent on its sporophyte. ठीक आहे. आता एक डिफरन्स लक्षात ठेवायचं. ब्रायोफायटामध्ये आपण कंटिन्युअसली गॅमेटोफायटिक ऐकत आलोय. काय ऐकलं दुसरं काय? ठीक आहे, गॅमेटोफायटिक इज डॉमिनंट इन केस ऑफ ब्रायोफायटा. क्लिअर? इथं काय? स्पोरोफायटा डॉमिनंट आहे. बोथ केसेस मध्ये अँजिओस्पर्म ऍज वेल एज जिम्नोस्पर्म या दोन्हींच्या कन्सिडर केलं तर बघा. ओके, मग डॉमिनंट अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये कोण आहे डॉमिनंट फेज लाईफची? स्पोरोफायटिक फेज इज डॉमिनंट इन केस ऑफ बोथ. लक्षात ठेवायचं हेच तुमचं जे काय पूर्ण चॅप्टरचं मेन काय माहितीये का? ज्यूस किंवा ब्रायोफायटा हे गॅमेटोफायटिक आहे डॉमिनंटच्या बाबतीत आणि जिम्नोस्पर्म ऍज वेल एज अँजिओस्पर्म हे स्पोरोफायटिक आहे. एवढं एकच सेंटेन्स जरी लक्षात राहिलं तरी ओके. कट आहे? समजतंय? अरे एनसीआरटी जर त्याच्यानुसार जर बघितलं ना एका अर्ध्या तासात होतं हे क्लिअर. बघा इथपर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे, मेगास्पोर फेल झालं. आता रिप्रोडक्शन. मेगास्पोर्स मदर सेल्स अंडरगोज मिओसिस टू फॉर्म 4 मेगास्पोर्स. 4 मेगास्पोर पैकी एक बघा, वन ऑफ द मेगास्पोर enclosed within the megaspore angium, that is the nucellus. आज न्यूसेलस हा दोन्हीकडे आहे बरं का, अँजिओस्पर्म मध्ये देखील आहे आणि जिम्नोस्पर्म मध्ये देखील आहे. आता लक्षात ठेवताना न्यूसेलस म्हटलं की 2N आहे, डिप्लॉइडिक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, न्यूसेलस मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. न्यूसेलस इज डिप्लॉइडिक इन नेचर. याच्यामध्ये नंतर ना मग मिओसिस होईल. ओके, डेव्हलप इंटू मल्टीसेल्युलर
फिमेल दॅट बिअर्स 2 or more अर्चिगोनिया. साधारण जनरल लक्षात ठेवायचं 2च अर्चिगोनिया प्रेझेंट असते, 1 आणि 2. सगळ्यात डेव्हलप्ड अर्चिगोनिया कुठं असतील? साठे सरांच्या घरी ब्रायोफाइट्स मध्ये. हा, ब्रायोफाइटामध्ये सगळ्यात डेव्हलप्ड आणि सगळ्यात पुअर असते नाही, अँजिओस्पर्म मध्ये अब्सेंट आहेत. अल्गी अँड अँजिओस्पर्म अब्सेंट ऑफ अर्चिगोनिया. आणि म्हटलं जिम्नोस्पर्म आहे ना, हे पुअर आहेत. लक्षात ठेवायचे, ही ट्रिक्स वापरायची. 3 ए लावायचे, अब्सेंट, अँजिओस्पर्म ऍज वेल एज अल्गी. इथं मेगास्पोरोफिल्स बघा काय, द मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाइट अल्सो. बघा एकच मिनिट, एकदा का फ्युजन झाले की परत मग आहे असं राहते. ठीक आहे, या की देतो की 10 मिनिटं अगोदर फक्त देतो. ठीक आहे. पेज नंबर किती आहे वेळेचा बघितलंय का ॲलनच्या नोट्स मध्ये कधी? ऑनलाईन असल्यामुळे सगळं प्रॉब्लेम होत आहे. व्हायरस आहे याच्यात बहुतेक. ठीक, पेज नंबर सांगा किती सायकलच्या बाबतीत? 77 78 किती आहे? पाठ पाहिजे, पाठ. जिम्नोस्पर्मचा किती आहे, अल्गीचा किती आहे, लक्षात ठेवायचं. ॲलनच्या नोट्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत, त्याच वापरायचे. बघा एकदा किती आहे, कुठपर्यंत जाते? 74 पर्यंत जाते. स्क्रीनवर दिसतंय बाळांनो? बघा, साधारण स्पोरोफायटिक जनरेशन आहे आणि ही डॉमिनंट असेल. डॉमिनंट असेल, स्पोरोफायटिक असेल आणि हे डिप्लॉयडिक इन नेचर असणार आहे. ओके, 2 डिफरंट किंवा सेम, आणि दोन्ही कसे डॉमिनंट असेल. मेल कोन ऍज वेल एज फिमेल कोन. बघा, मेल कोन त्याच्यामध्ये काय असणार आहे? मायक्रोस्पोरोफिल्स असेल की जे डिप्लॉयडिक इन नेचर असेल. पलीकडे मेगास्पोरोफिल्स की जे देखील डिप्लॉयडिक इन कंडिशन असेल. त्याच्यानंतर मायक्रोस्पोरॅन्जियम ज्याला बिअर करतात, ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत मायक्रोस्पोर, त्याला मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणायचं. पलीकडे ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला मेगास्पोरॅन्जियम. ओके, दॅट इज द व्हील्स. साधारण 2 नंबर मध्ये असतात. त्याच्यापासून मिओसिस झाल्यानंतर ना काय तयार होतं? तर मायक्रोस्पोर्स, पलीकडे मेगास्पोर्स. ओके, जर्मिनेशन झालं. कुठं होतं जर्मिनेशन? बघा एकदा, मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये होईल, पलीकडे मेगास्पोरॅन्जियम मध्ये होईल. त्याच्यापासून काय तयार होतं? मेल गमिट्स तयार होईल, पलीकडे अर्चिगोनिया तयार होईल. हे दोन्हीचं फ्युजन झालं. ओके, झोइडोगॅमी. झोइडोगॅमी म्हणजे मोटाईल मध्ये येतात. ओके, झोइडो सायफोनोगॅमी. ठीक आहे, आणि त्याच्यापासून एकत्र काय येईल? ओके, जायगोट. त्याच्यापासून काय होणार? एम्ब्रिओ. त्याच्यानंतर काय होईल? सीड. दॅट इज, आणि नंतर